छान असा कलर आलेला आहे ना बीट टाकल्यामुळे। आपली पावभाजी आहे ना खाण्यासाठी तयार आहे। हे बघा छान अशी आपली यम्मी यम्मी पावभाजी तयार झालेली आहे। नमस्ते सगळ्यांना। आज आहे ना व्हेज खाण्याचा दिवस आहे। तर व्हेज असलं ना की प्रश्न पडतो नेहमी की काय करायचं, भाजीला काय करायचं। आता मार्केटमध्ये भाज्या पण भरपूर प्रमाणात आले, म्हणजे फ्लावर, वाटाणा, गाजर वगैरे आला। तर आहे ना आज मी आहे ना पावभाजी करण्याचा विचार केलेला आहे। तर मी ते आज आहे ना रात्रीच्या जेवणालाच पावभाजी बनवणार आहे। तर इथे पावभाजी बनवण्यासाठी मी ते बटाटा घेतला आहे, ओला वाटाणा घेतलेला आहे, गाजर, फ्लावर घेतलेला आहे। आता म्हणजे शिजवणार आहे कुकरमध्ये शिजत घालणार आहे। स्वच्छ धुवून इथे ना ह्या सगळ्या भाज्या आहेत ना छान असं स्वच्छ धुवून घेते। धुवून घेतले तिथे स्वच्छ धुवून। आता मी कुकरमध्ये आहे ना म्हणजे 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे भाज्याला। थोडं पाणी घालणार आहे आणि शिट्ट्या 2-3 करणार आहे। आता इथे आहे ना मी 2 ग्लास पाणी टाकलेले आहे ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी। आता कुकरचं झाकण लावते आणि 2-3 शिट्ट्याला चांगली आपली भाजी आहे ना शिजला पाहिजे। आता हे आपल्या इथे कुकरच्या 2-3 शिट्ट्या होईपर्यंत मी इथे शिमला मिरची आणि कांदा, टोमॅटो वगैरे बारीक चिरून घेणार आहे। टोमॅटोची प्युरी करणार आहे मी। मी इथे जात ना 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते मीडियम साईजचे 3 कांदे घेतले आहेत। कांदे बारीक चिरून घेणार आहे। 1 शिमला मिरची घेतलेली आहे आणि आता आहेत ना 2 टोमॅटो त्याची मी म्हणजे मिक्स प्युरी करणार आहे। म्हणजे बारीक टोमॅटो बारीक करून घ्यायचे, प्युरी बनवायची आणि तोपर्यंत इथे मी टोमॅटो आपलं कांदे पण बारीक चिरून घेते। कांदे पण बारीक चिरूनच घेणार आहे। कांदे आहेत ना मी बारीक चिरून घेणार आहे, एकदम बारीक चिरणार आहे। ते तेलात छान असं मऊ होईल ना कांदा। तर इथे आहे ना मी शिमला मिरची पण बारीक चिरून घेणार आहे। आतमधले बिया आहेत ना काढते। शिमला मिरची पण बारीक चिरून ते ना मी बीट पण किसून घेणार आहे। त्या बीटने कसं कलर पण छान येतो ना, बीट पण किसून घेणार। आपल्या आहेत ना माझ्या 2-3 शिट्ट्यामध्ये झालेल्या आहेत। ते थंड होण्यासाठी कुकरमधून काढून घेते एका प्लेटमध्ये। छान आपल्या अशा आहेत ना शिजलेत छान अशा। थंड झाला ना की मॅशरने स्मॅश करून घेणार। कढई टाकली आहे, याच्यामध्ये आहे ना बटर टाकण्याअगोदर मी ना तेल टाकणार आहे, जेणेकरून कसं बटर टाकलं की कसं लगेच करपेल ना, म्हणून त्याच्या अगोदर आहे ना
थोडं त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी बटर ॲड करणार आहे. असं बटर असतं की त्याच्या पावांमध्ये टेस्ट लागते, त्यामुळे ना याच्यामध्ये बटर टाकते. आता आहे ना हा बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये ॲड करणार आहे बटर आणि तेलामध्ये. छान असं आहे ना भाजून घ्यायचं, पण तेलात म्हणजे बटरमध्ये छान असं परतून घ्या, मऊ होईपर्यंत आपण आहे ना परतून घेणार आहोत. कांदा परतला छान असते, त्याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी टाकणार आहे. त्याच्यामध्ये ना कांद्याचं म्हणजे असं कांदा असं भरपूरच लागतो, पावभाजीला छान अशी ना टेस्ट येते. हा कांदा आपला शिजेपर्यंत आहे ना मऊ होईपर्यंत आपण इथे आहेत ना भाजी आहे ना थंड झाली आहे, तर आपण छान अशी ना स्मॅश करून घेऊया स्मॅशरने. भाजी छान अशी शिजली आहे ना, त्यामुळे कशी इझिली स्मॅश होते. कांदा आहे ना छान असा मऊ झालेला आहे, त्याच्यामध्ये आहे ना टोमॅटोची प्युरी पण मी ॲड करते. पण छान अशी आहे ना परतून घेऊया आणि शिजून घेऊया ती पण. मध्ये आहे ना ही बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची ॲड करणार आहे आणि आपला हा बीट किसून घेतलेला तो पण ॲड करणार आहे. बीटमुळे ना छान आपल्याला ना पावभाजीला कलर येईल. असा कलर आलेला आहे ना बीट टाकल्यामुळे. याच्यामध्ये आहे ना मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे, हळद, लाल तिखट, पावभाजीचा मसाला आहे ना पावभाजी मसाला आहे इथे एक चमचा आहे ना पावभाजी मसाला ॲड केला आणि हे सगळे मसाले आहेत ना टाकून असं आपण आहे ना परतून घेऊया. आता मी आहे ना ह्याच्यामध्ये ही भाजी ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं तर मी ह्याच्यामध्ये आहे ना थोडं पाणी ॲड करणार आहे. अशी आपली घट्ट आहे ना पावभाजी, थोडीशी पातळ छान वाटते. त्याच्यामध्ये थोडंसं हे आपले आहे ना पावभाजी तयार आहे खाण्यासाठी. थोडं 5 ते 10 मिनटं तसेच ठेवणार आहे. हे सगळे मसाले मिक्स लागतील ना त्या भाजीला, तर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. पावभाजी पाव पण आणलेली आहे. आपली पावभाजी आहे ना खाण्यासाठी तयार आहे. छान अशी आपली यम्मी यम्मी पावभाजी तयार झालेली आहे. आपली ही भाजी तर तयार झालेली आहे खाण्यासाठी. आता हे आहेत ना पाव पण मी गरम करून घेणार आहे. पाव गरम करण्यासाठी आहे ना पॅनवर आहे ना बटर टाकतो. बटर लावून छान असं ना पाव हे गरम करून घेऊया छान असे.
करून घेऊया, जी आपली पावभाजी खाण्यासाठी तयार. गरमागरम पावभाजीला कलर पण खूप छान आलाय. असे हे पाव. छान अशी गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार. छान अशी आपली पावभाजी तयार आहे खाण्यासाठी गरमागरम. सगळ्यांनी खायला या पावभाजी. कशी वाटली तुम्हाला पावभाजीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने करून पहा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी.